ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून दोघी नावाची कथा. तिचं लग्न झालं आणि एका बारीकशा हाराबरोबर कारकून नवरा, चाळीतल्या 2 खोल्या आणि दुखणेकरी सासू तिच्या गळ्यात पडली. फुलांचा झालेला तो स्पर्श आणि गंध तेवढ्यापुरता. एरवी तिच्या आयुष्याला सासूच्या औषधाचा, नवऱ्याच्या घामट स्पर्शाचा आणि चाळीतल्या कुबट घाणीचा वास कायमचा चिकटला. घटकाभर वाजलेली वाजंत्री सोडली तर सासूच्या खोकल्याचं संगीत तिच्या जन्माला लागलं. नवरा कशाच्या अध्यात ना मध्यात, सुख दुःख अगदी सारखीच. आईचं आजारपण आणि बायकोचं आरोग्य सगळं एकाच तागडीत. दिवसभर इमाने इतबारे नोकरी करायचा. घरी आल्यावर बायको वाढेल ते जेवायचा व झोपून जायचा. तिचं काम आटपून बऱ्याच उशिरा ती झोपायला आली की कधीमधी जाग यायची. त्याच्या शेजारी ती आपलं अंथरूण पसरत असतानाच एक लांब पाय करून तिच्या पायांना स्पर्श करायचा किंवा जवळ ओढून घ्यायचा. क्षणिक आलेला भावावेग काही क्षणातच ओसरायचा आणि बायकोकडे पाठ करून घोरायला लागायचा. एका घोटात तृप्त होणाऱ्या आपल्या नवऱ्याकडे ती पाहत राहायची. अतृप्त मनानं, भुकेल्या शरीरानं ती किळस. तो उबग शोषित कधीतरी तिचा डोळा लागायचा. व्हायची तेव्हा सकाळ व्हायचीच आणि परत दिवसभराच्या चक्राला ती स्वतःला जुंपून घ्यायची. नवरा जीव जाणणारा नव्हता, कष्ट पाहणारा नव्हता, पण सासू आईची माया घेऊन आली होती. आतल्या खोलीतला कोपरा तिच्या शरीराच्या मोळीनं व्यापून टाकला होता. जुन्या फाटक्या चिरगुटावर पडलेली म्हातारी रामाचा जप करायच्या ऐवजी दिवसभर सुनेचा जप करत होती. आपल्या आग होणाऱ्या पायांना तेल चोळणाऱ्या सुनेच्या गोऱ्या गोऱ्या हातांकडे पाहत आपलं तारुण्य आठवत होती. मुलगा दारात येऊन उभा राहिला की नवऱ्याची सावली पाहिल्यागत दचकून स्वतःला आवरून सावरून घेत होती. तिला नेहमी वाटायचं, या मुलाला जन्म देण्याऐवजी आपण या सुनेलाच जन्म दिला असता तर आपलं काळीज सुपा एवढं होऊन गेलं असतं. अशी रूपागुणाची आहे पोर. असा लाख मुलाचा पोटचा गोळा तिच्या आईनं या घाणीत ढकलून तरी कसा दिला म्हणून नवल करत होती. इतकं सगळं होतं तरी जीवनाविषयी प्रचंड हौस आणि कष्ट करायची अमाप ताकद त्या मुलीच्या अंगी होती. चाळीतल्या त्या 2 खोल्या तिनं टापटिपीनं ठेवल्या होत्या. स्वयंपाकघरात असलेले 4 पितळेचे डबे आणि डझनभर डालडाचे डबे स्वच्छ होते. बिनकलईची पातेली चकाकत होती. पाणी भरायची कळशी नवी कोरी दिसे. नवऱ्याचे मळलेले फाटके कपडे व्यवस्थित धुतलेले, शिवलेले, गादीखाली घडी घालून इस्त्री केलेले असत. अंगावर असलेली 2 पातळं पण कशी झुळझुळीत दिसत. त्यामुळे त्या खोल्यांना आजारपण आलं नव्हतं. घामट कुबट वास चिकटला नव्हता. सासूचा डोळा लागत नसे. दिवस रात्र डोळे उघडे ठेवून ती सुनेचा संसार पाहत होती. मधूनच तिला विश्रांती घ्यायला सांगत होती. जरा बरं असलं की चुलीपाशी बसत होती. सुनेला समोर बसवून ऊन घास घालत होती. त्या उंच शेलाट्या सुनेकडे पाहता पाहता
सासूची उंची वाढायची. आपलं बुटकेपण, आपलं सामान्य रूप विसरून ती सुरेख सुरेख होऊन जायची. आपल्या गोड आवाजात म्हणायची, बरं का गं, तुझ्यासारखी मुलगी व्हावी म्हणून मी खरंच कितीतरी देव आळवले, झिजवले, पण त्या मेल्या देवाला कुठे सवड होती ग माझ्याकडे पाहायला. सून सासूच्या चेहऱ्याकडे पाहत राहायची. वाटायचं किती सामान्य दिसायला आहे आपली सासू, पण किती आगळी आहे स्वभावानं. बोलत नाहीस ग मुली, मला माहीत आहे तुला वाटतंय अशी रूपाची मुलगी कशी व्हायची, खाण तशी माती. बाहेरच्या खोलीत टांगलेल्या दुर्कटलेल्या सासऱ्याच्या फोटोची आठवणी यायची सुनेला आणि वाटायचं ही तर आपल्या नवऱ्याचीच छबी. अगं, रूप जसं आपल्या हातात नाही तसं वाटणं पण नसतं हो आपल्या हातात. असं म्हणूनच सासूनं एक दिवस सुनेच्या पानात दावभर शिरा घातला. शिरा? हो, आज तुझा वाढदिवस ना. धुणं धुवायला खाली गेली होतीस तेव्हा गुपचूप करून ठेवला. तुला चकित करायचं होतं. घे. पातेल्याकडे पाहत ती म्हणाली. नको. वाह, असं कसं? नैवेद्याच्या वाटीभर तर रवा होता, पण ह्यांना? अगं, वाढदिवस तुझा, तू खा आपली, त्याला देईन कधीतरी करून. बोटभर चिंदी तरी आणणार आहे का तो तुझ्याकरता? लोण्यासारखा गुळगुळीत शिरा तोंडात टाकता टाकता सुनेच्या मनात येत राहिले, ही आई अशी कशी? मुलगा नावडता सून आवडती, असं कसं? थोडासा तुम्ही तरी खा. छे ग, पचतो का मला म्हातारीला? घासभर तरी? नाही ग माझी सोनी, त्या मसनात खाल्ला नाही मी कशी खाऊ? त्या मसण्यानं खाल्ला नाही मी कशी खाऊ? सुनेच्या हातात शिऱ्याचा घास तसाच राहिला. सकाळपासून सासू डोकं धरून बसली होती. सारख्या कोरड्या ओकाऱ्या येत होत्या. सुनेनं डोक्यावर सुंठ घातली, टाळूवर तेल थापलं, तळपायांना एरंडेल चोळलं आणि सहाणेवर मात्रा उगाळून सासूच्या तोंडात घातली. कशावर ग उगाळलीस मात्रा? सहाणेवर. सहाण? हो, रोजच त्यावर उगाळते. रोज म्हणजे तुझं लग्न झाल्यापासून. सप्तपदीच्या वेळी त्या सहाणेवर पाऊल ठेवलंस नाही का? तीच ती सहाण तू आणलेली. तू येण्यापूर्वी मी त्या कार्ट्याला रोज म्हणावयाची, सहाण आण, मात्रा उगाळावी लागते, पण नाही तर नाही आणली. ही फरशी आहे ना खरखरीत, तीवर मात्रा उगाळून घेत होते मी पण सप्तपदी घातली ग, पण 7वं पाऊल टाकलं आणि कशी कुणाची कोण जाणे सहाणेला ठोकर बसली, फुटली. माझ्या नशिबासारखी. 1 ठोकर 2 तुकडे. त्या वेळेपासून आतापर्यंत तो अपशकुन वागवते आहे. हे कपाळ पांढरं आहे म्हणून काय आणि भरलेलं होतं म्हणून काय, काही फरक पडला नाही. अपशकुन तो अपशकुनच. सून सासूचं बोलणं मुकाट ऐकत राहिली. नवऱ्याबद्दल मुलाबद्दल भयंकर राग त्या बाईच्या मनात साठून राहिला होता. काय नि किती अन्याय त्या बाईवर या दोघांनी केला होता कोण जाणे. तो राग मनात फारच धुमसला की असा कपाळशूळ उठायचा. कधीही कामाशिवाय घर सोडून न जाणारी सून त्या दिवशी सकाळपासून भराभरा कामं आटपून बाहेर निघाली होती. ऊन लापशी शिजवून सासूपुढे ठेवून म्हणाली, घ्या खाऊन, गरम आहे चांगली. नको ग बाई माझे, नको बाई माझे. तो साबुदाणा खाऊन चिक्क झालाय आतड्यांचा. आज रव्याची लापशी केलीये. तुम्हाला साबुदाण्याचा कंटाळा आला असणारच. ही लिंबाच्या लोणच्याची फोड, पण लावा तोंडी, चव येईल जरा जिभेला. सुनेचा मायेचा स्वर ऐकता ऐकता म्हातारीला गहिवरून आलं. म्हणाली,
किती सालचा ग जन्म तुझा? सुनेनं सांगितलं. वाटलंच मला. त्याच साली माझी आई गेली. आणि महिना कोणता ग? रामनवमी. चैत्र ना? बरोबर ग बरोबर. आई सकाळपासून तोंडात पाणी घ्यायची नाही. पुण्यशील बाई. रामाचा जन्म झाला आणि आई रामाची झाली. पण नक्की सांगते, लगेच तुझ्या आईच्या पोटी आली माझ्यासाठी. सासू ठामपणे बोलत होती. तिला पटत नव्हतं, खरंही वाटत नव्हतं. उगीचच वाटत होतं सासूची आई चैत्रात नाही वैशाखात गेली असावी. जरा बाहेर जाऊन येते, सून म्हणाली. कशाला ग आता उन्हाचं? संध्याकाळी जा भाजी आणायला. रेशन तर परवाच आणलं. सून गप्प राहिली, पण केस सावरत राहिली. तू गेलीस की या घरात राहावंसं वाटत नाही. तू येण्यापूर्वी कशी राहिले याचं माझं मलाच अघटित वाटतं बघ. दवाखान्यात जाऊन येणार आहे. का ग? काही होतंय? नाही. मग कशाला उगाच चोचले करायला? या घरात पैसा नजरेला पडतो का? चोचले काय, ते फक्त भोगाचे. भोग पुरुषांचा, कर्म आपलं. म्युनिसिपाल्टीच्या दवाखान्यात जाते, दाखवून येते स्वतःला. 5 वर्ष उलटून गेली. सुनेचं बोलणं ऐकताच म्हातारी धडपडत उठली. सुनेला काळजाशी ओढत डोळे गाळत म्हणाली. नको ग नको. तू कसली स्वतःला तपासून घेतेस? 100 नंबरी सोनं आहेस तू. त्या गधड्यालाच पाठव कुठं तरी. मूर्ख दुर्बळ मेला. संसारात पोर लागतं, त्याशिवाय बाईचा भोगोटा पुरता होत नाही हे त्याच्या लक्षात सुद्धा आलं नसेल. नाही पोर तर नाही. फुंकर मारून झालेली पोरं अशीच होतात दळभद्री. बोलता बोलता सासू एकदम अंथरुणावर पडली. मुटका मारून किंजरा आवाज काढत रडत राहिली. सून कितीतरी वेळ सासूकडे पाहत राहिली. तिला वाटलं, यांना कसं कळलं आपलं दुःख, आपली अतृप्ती? आणि एकदम तिच्या लक्षात आलं, आपल्याला उपाशी ठेवणारं दुःख पिढीजात असावं. सासऱ्याकडून नवऱ्याकडे आलेलं तिचं ते म्युनिसिपाल्टीच्या दवाखान्यात जाणं राहिलं ते राहिलंच. संध्याकाळ उलटून गेली, पण ऑफिस करणारा नवरा अद्याप परतला नव्हता. सुनेची चुळबुळ चालली होती. सासू निवांतपणे सुनेचं आतबाहेर पाहत होती. आपले तरुणपणातले दिवस आठवत होती. वाटत होतं, आपण नवऱ्याची अशी वाट कधीच पाहिली नाही. कधीच आवडला नाही तो आपल्याला. हा असला मुलगा झाल्यावर तर किळस वाढली त्याच्याबद्दलची. मुलगा जसजसा मोठा होत गेला तसं मेलेल्या बापाचं कातडं पांघरत गेला. चाळीच्या जिन्यात एकदम गडबड ऐकू आली. नवऱ्याच्या ऑफिसमधली 2 माणसं पत्ता विचारीत तिच्या खोलीपुढे उभी राहिली. कावऱ्या बावऱ्या झालेल्या तिच्या कानावर पडलं, नवऱ्याचा अपघात झालाय. सासू सून दोघी रिक्षात बसल्या. सरकारी दवाखान्यात आल्या. लोळागोळा झालेल्या नवऱ्याला बिलगल्या. रिकाम्या हातानं परत आल्या. चाळीतल्या 2 खोलीत दोघीच उरल्या. मुलगा गेला आणि कात टाकल्यासारखी सासू खडबडीत बरी झाली. कपाळशूळ कायमचा थांबला. सुनेला तळहातावरच्या फोड्यासारखी जपत राहिली. नुसता नवरा गेला नव्हता, घरात येणारा पैसा पण थांबला होता. सून शाळेत नोकरी करू लागली. चिमूटभर पैसा आणू लागली. त्याला जाऊन वर्ष झालं असेल. सासू सुनेला म्हणाली, कष्टी होऊ नकोस मुली. तुझ्या योग्यतेचा तोलामोलाचा नवरा पाहून मी तुझं लग्न लावून देणार आहे. कन्यादान करायची माझी हौस फेडणार आहे. विधवा सून विधवा सासूकडे पाहतच राहिली. ज्योत्स्ना देवधर यांची दोघी नावाची कथा येथे समाप्त. फिलर ज्योत्स्ना देवधर.